ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराजू किरीटी परिसतसे. जैसा पंचमाला सुगंधू, की परळू आणि सुस्वादू. तैसा भला झाला विनोदू, कथेचा ये. कैसी आगळिक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. ओका जगत पे श्रोत्यांची फळाली. आता इंद्रिय जात आघवे, ती श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. हाती सोती प्रसंगे, सांडुनी कथाची ते सांगे. ते कृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुनो अधिष्ठिला दैवगुणे, जे अति प्रीती श्रीनारायणे बोलतू असे. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीशी. जे न सांगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे विकयया तेची आथी. सनकादिकांची आशा, वाढिनल्या होतिया किर बहुअसा. परित्याही येणे माने यशा येतीचिना. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो काजयाची प्रीती, अमूर्त हा झाला व्यक्ती. मज एक बघी यांची स्थिती आवडतू असे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे. जेथ ध्यानाचे हि डोळे पावतीना. तो हा निज स्वरूप अनादि निशंक. परी कवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी. कैसा याची आवडी आवरला असे. मग देव म्हणे पांडू सुता, हाची योगू आम्ही विवस्विता. कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग येणे विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी. निरुपली बरवी मनु प्रती, मनुने आपण अनुष्ठिली. मग इक्ष्वाकुसी उपदेशली. ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा.